नमस्कार भावी शिक्षकांनो, अभियोग्यताधारकांनो, मॅथ विथ सूरज सर आपल्या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, शिक्षक भरतीची आपण चातकासारखी वाट बघत होतो आणि आता मंजिल अभी दूर नाही. विद्यार्थी मित्रांनो, लवकरच आपल्या स्वप्नातली जी शाळा आहे ती आपल्याला मिळणार आहे. त्यासाठी प्राधान्यक्रम देखील खूप लवकर चालू होणार आहे. आज आपण त्याबद्दलच बोलणार आहोत की प्राधान्यक्रम जे आपल्याला जे प्रेफरन्स येणार आहे ते प्रेफरन्स कधी येणार आहे आणि निवड यादी कधी लागणार आहे याबद्दल आपल्याला आज बोलायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहिती आहे 1 महिन्यापासून जाहिराती अपलोड करण्यासाठी जो टॅब संस्थांना दिला होता किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांना दिला होता, विद्यार्थी मित्रांनो, त्या टॅबला जवळजवळ 2.5 महिने होऊन गेले. तो टॅब जाहिराती अपलोड होत होत्या. ठीक आहे, 2.5 महिने देखील लागले, त्याबद्दल काही प्रॉब्लेम नाही. आणि आपल्याला जागा देखील भरपूर मोठ्या प्रमाणात या जागा पवित्र पोर्टलच्या फर्स्ट फेजमध्ये या पवित्र पोर्टलवर आलेल्या आहे. न भूतो न भविष्यती अशी मोठ्या प्रमाणात शिक्षक भरती ही या 2025ची आता 2026 चालू आहे त्यामध्ये होणार आहे. म्हणून खूप आनंदाची गोष्ट आहे की इतक्या मोठ्या प्रमाणात जागा ह्या शिक्षक भरतीमध्ये येणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, इवन तो आकडा जास्त देखील असू शकतो, परंतु आता तो किती असेल ज्यावेळेस प्रेफरन्स आपल्याला जाहिराती आपल्याला दिसतील त्यावेळेसच कळेल की तो आकडा किती आहे. कारण मागच्या वेळेस असेल म्हणले होते की खूप मॅक्झिमम जागा आहे आणि ज्यावेळेस अपलोड झाल्या जागा आणि आपल्याला जाहिरातीसाठी बघायला मिळाल्या त्या जागा तर कमी झाल्या होत्या. ठीक आहे, आता बघू आता त्या जागा किती येतात. परंतु विद्यार्थी मित्रांनो, सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्या ज्या जागा आलेल्या आहे विद्यार्थी मित्रांनो, त्या मॅक्झिमम जागा ह्या विदाऊट इंटरव्ह्यूसाठी आलेल्या आहे आणि त्यानंतर खाजगी संस्थेच्या विथ इंटरव्ह्यूसाठी देखील जागा आलेल्या आहे. आपण जर जागेची तुलना जर केली तर विद्यार्थी मित्रांनो, जवळजवळ 10,000 प्लस 10,000 जागा ह्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या जागा ह्या विदाऊट इंटरव्ह्यूसाठी आल्या आहे. विद्यार्थी मित्रांनो, त्यानंतर 2 ते 3,000च्या जवळपास जागा ज्या आहेत त्या संस्थेच्या जागा ह्या देखील विदाऊट इंटरव्ह्यूला आल्या. त्यामध्ये रयत असेल, स्वामी असेल आणि आय थिंक मराठा विद्याप्रसारक देखील संस्थेने जिल्हा मराठा अहिल्यानगर यांनी सुद्धा देखील जागा ह्या विदाऊट इंटरव्ह्यूसाठी दिल्या. आणि भरपूर ज्या छोट्या मोठ्या ज्या खाजगी संस्था आहे त्यांच्या जागा ह्या विदाऊट इंटरव्ह्यूला येणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, त्या 2 ते 3,000 जागा, आश्रमशाळेच्या देखील 1-2 हजार जागा विद्यार्थी मित्रांनो येतील. आणि त्यानंतर ज्या उरलेल्या जागा आहे विद्यार्थी मित्रांनो, त्या जागा विथ इंटरव्ह्यूसाठी खाजगी आस्थापनेच्या येणार आहे. अशा भरपूर मोठ्या ज्या खाजगी आस्थापना आहे विद्यार्थी मित्रांनो, त्यांच्या जागा ह्या विथ इंटरव्ह्यूसाठी येणार आहे. त्यामुळं ही खरंच तर आपल्यासाठी आनंदाची गोष्ट आहे की इतक्या मोठ्या प्रमाणात जागा ह्या पवित्र पोर्टलवर अपलोड होत आहेत. परंतु सर्वात महत्त्वाचा जर आपण विचार केला तर ठीक आहे, जागा तर येणार आहे, काही त्याच्यात काही प्रॉब्लेम नाही. परंतु आपल्याला आपल्या प्रेफरन्स कधी आपल्याला त्या जाहिराती कधी दिसतील आणि आपल्याला प्रेफरन्स लॉक कधी करता येईल ही सर्वात मोठी उत्सुकता या आपल्या अभियोग्यताधारकामध्ये लागलेली आहे. प्रत्येकाला वाटतं की ही प्रोसेस कधी लवकर चालू होईल आणि एकदाचा मी निवड यादी लागेल आणि माझं नाव त्या निवड यादीमध्ये येईल किंवा मला एखादी शाळा अलॉट होईल आणि त्या शाळेत मी जाऊन शिकवेल. हे प्रत्येकाचं स्वप्न आहे. विद्यार्थी मित्रांनो, एवढ्या दिवस आपण वाट बघितली आहे, फक्त थोडे दिवस आता राहिले. दिल्ली अब दूर नाही. विद्यार्थी मित्रांनो, लवकरच तुम्हाला तुमच्या स्वप्नातली तुमच्या आवडीची शाळा विद्यार्थी मित्रांनो मिळणार आहे आणि लवकरच तुमच्या गळ्यामध्ये जे आय कार्ड असतं ते गव्हर्नमेंटचं ते आय कार्ड ते तुमच्या गळ्यामध्ये पडणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, त्यासाठी थोडं थांबा. एवढे दिवस थांबले, अजून फक्त थोडं दिवस थांबा. आता जी गोष्ट आहे ती आपल्याला रणनीती बनवण्याची आहे. आता जो वेळ आहे आपल्याला अभ्यास करायचा वेळ आहे. आता जो वेळ आहे आपल्याला प्रेफरन्स असाइन कसे करायचे, प्रेफरन्स सॉर्टिंग कसे करायचे, त्याच्यासाठी जो वेळ आहे विद्यार्थी मित्रांनो. त्यामुळं थोडीशी घाई करू नका विद्यार्थी मित्रांनो, थोडं थांबा. लवकरच आपल्याला प्रेफरन्स आपल्याला लॉक करण्यासाठी दिले जाणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण आपल्या भरपूर व्हिडिओमध्ये जर तुम्ही महिन्यापूर्वीचा देखील व्हिडिओ बघितला असेल तर त्यामध्ये सांगितलं आहे की आपल्याला प्रेफरन्स जे येणार आहे ते ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात येणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, याच्यापेक्षा शॉकिंग जर आपण न्यूज बघितली तर प्रेफरन्स जे येतील ते जुलैमध्ये देखील येऊ शकतात. म्हणजे ह्या शेवटच्या वीकमध्ये देखील प्रेफरन्स आपल्याला येऊ शकतात. ध्यानात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. एवढ्यात जर तुम्ही 2-3 दिवसात जर प्रेफरन्स आले तर म्हणजे तुम्ही शॉक होऊ नका, कारण 2-3 दिवसात देखील प्रेफरन्स तुमच्या पोर्टलवर, तुमच्या लॉग इनला त्या जाहिराती शाळेंच्या दिसू शकतात. विद्यार्थी मित्रांनो, आपण तरी ऑगस्टच्या फर्स्ट वीकमध्ये म्हणतो विद्यार्थी मित्रांनो, परंतु त्याच्या आधी देखील प्रेफरन्स हे तुमच्या लॉग इनला दिसू शकतात. म्हणून सावध राहा, सतर्क राहा, खुश रहा विद्यार्थी मित्रांनो. लवकरच आपलं स्वप्न पूर्ण होणार आहे. लवकरच हे प्रेफरन्स आपल्या लॉग इनला येणार आहे विद्यार्थी मित्रांनो. त्यामुळे ते लॉग इनला आल्यानंतर ते प्रेफरन्स वाचायचे कसे, आपली जाहिरात बघायची कशी विद्यार्थी मित्रांनो, त्याबद्दल तर आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून मार्गदर्शन करणारच आहोत. त्यामुळे चॅनल सबस्क्राईब करून ठेवा सर्वांनी. ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आपण करावी असं मला वाटतं. तर विद्यार्थी मित्रांनो, प्रेफरन्स ज्यावेळेस आपल्याला येतील त्यावेळेस आपल्याला प्रेफरन्स लॉक करायचे. त्यासाठी तुम्हाला 8 दिवसाची सर्वात आधी मुदत देतील विद्यार्थी मित्रांनो. आणि 8 दिवसाच्या मुदतीनंतर बरेचसे असे विद्यार्थी असतात ते
सतर्क राहत नाही, ते 8 दिवसात काहीच करत नाही आणि परत त्यामुळं ते जी मुदत आहे ती वाढून द्यावं लागते किंवा काही तांत्रिक गोष्टी असेल, आता पावसाचं वातावरण आहे त्यामुळे लाईट वगैरे इंटरनेटचा इश्यू येतो, त्यामुळे ती मुदत परत 8 दिवस वाढून देतील. म्हणजे अशी 15 दिवसाची मुदत विद्यार्थी मित्रांनो असं मला वाटतं की आपल्याला प्राधान्यक्रम लॉक करण्यासाठी दिली जाणार आहे. 15 दिवसानंतर विद्यार्थी मित्रांनो ध्यानात ठेवा, 15 दिवसानंतर ज्यावेळेस आपले प्रेफरन्स लॉक होतील, आपण आपलं नशीब त्या प्रेफरन्समध्ये लॉक करून देणार आहोत आणि नशिबाची जी चावी उघडणार आहे लॉकची विद्यार्थी मित्रांनो, ती लवकरात लवकर जवळजवळ मी म्हणतो ऑगस्टच्याच लास्ट वीकमध्ये आपल्याला निवड यादी बघायला मिळणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण म्हटलो होतो की सप्टेंबरच्या फर्स्ट वीकमध्ये किंवा ऑगस्टच्या लास्ट वीकमध्ये आपल्याला निवड यादी बघायला मिळेल. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, दिल्ली अब दूर नाही, फक्त एकाच महिन्यात आपल्या सर्व प्रोसेस होणार आहे. एकाच महिन्यात म्हणजेच प्रेफरन्स येणार आहे, प्रेफरन्स लॉक करता येणार आहे. लॉक केल्यानंतर निवड यादी देखील ही एका महिन्याच्या आत म्हणजेच ऑगस्टमध्येच आपलं सर्व काही कळणार आहे की आपण आपल्या स्वप्नाच्या शाळेत जाणार की नाही. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, आता प्रेफरन्स द्यायचे तुमच्या हातात आहे, आता अभ्यास करायचा तुमच्या हातात आहे. पण टेट परीक्षेसाठी अभ्यास केला तो वेगळा, परंतु आता स्मार्टनेस आपल्याला यूज करायचा आहे. आता आपल्याला पुस्तक वाचा नाही, आपल्याला म्हणू शकतो की आपल्या बुद्धी कौशल्याचा वापर करायचा आहे. प्रेफरन्स अशा प्रकारे अरेंज करायचे, प्रेफरन्स अशा प्रकारे सॉर्ट करायचे की त्या 100मध्ये फक्त मला एक शाळा पाहिजे. ध्यानात ठेवा, प्रेफरन्स तुम्हाला हजारो येतील, प्रेफरन्स तुम्हाला 500 प्रेफरन्स येतील, परंतु त्या 1000 आणि 500 प्रेफरन्समध्ये फक्त आपल्याला एक शाळा पाहिजे. म्हणून आपला जो आपण म्हणू शकतो ना की अर्जुनाचं लक्ष फक्त एक त्याचा माशाचा डोळा होता. विद्यार्थी मित्रांनो, आपलं लक्ष फक्त एक शाळा आहे. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, तसं जर आपल्याला एक शाळा बघायची असेल तर त्या संपूर्ण प्रेफरन्सचा व्यवस्थित आपल्याला अभ्यास करावा लागेल. आणि अभ्यास करत असताना जर काही प्रॉब्लेम आला तर आमच्यासारख्या यूट्यूब चॅनल्स जे आहेत तुमच्यासाठी आम्ही व्हिडिओ बनवतो, त्यांना तुम्ही विचारू शकता. काही प्रॉब्लेम नाही विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठीच हे सर्व काही चालू आहे. आधी तुमचं काम हो, नंतर आमचं देखील हो, अशी भगवंताच्या चरणी आम्ही प्रार्थना करतो. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, आता सतर्क राहा, सावध राहा, खुश राहा. लवकरात लवकर प्राधान्यक्रम तुमच्या लॉग इनला येणार आहे आणि लवकरात लवकर तुम्ही लाडक्या तुमच्या हक्काच्या शाळेमध्ये ॲज अ शिक्षक म्हणून जाणार आहात. ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. चॅनलला अजूनही तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्रिप्शनचं एक बटन दाबून द्या, म्हणजेच नवीन नवीन व्हिडिओ आणि प्रेफरन्सचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत येत राहतील. प्रेफरन्स कसे द्यायचे लवकर त्याच्याबद्दलचा एक व्हिडिओ येईल. तर विद्यार्थी मित्रांनो, तोपर्यंत खुश राहा आणि निवांत राहा, रिलॅक्स राहा. थँक्यू सो मच.